नमस्ते. विवानने कविताला रुग्णालयात दाखल केले. तिथल्या डॉक्टरांशी बोलून कविताला झालेला अपघात सांगितला. कविताच्या वैद्यकीय चाचण्या सुरू झाल्या. काही वेळातच समर, त्याचे आई वडील आणि तन्मय तिथे पोहोचला. विवान तिथे थांबलेलं पाहून समरने विचारले, कविता कुठे आहे? सध्या त्यांच्या आवश्यक चाचण्या केल्या जात आहेत. यावेळी सध्या तरी त्यांच्या प्रकृतीबद्दल मला नीटसे माहीत नाहीये, विवान म्हणाला. समरचे वडील म्हणाले, पण बेटा, कविता कुठे मिळाली? सविस्तर सांग. विवानने त्यांना संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. सर्व काही ऐकून समर म्हणाला, विवान, आम्ही तुझे नेहमीसाठी ऋणी झालो आहोत. हे ऐकून विवान म्हणाला, अहो काय बोलताय? हे तर माझं कर्तव्य होतं. मीच काय, माझ्या जागी कोणी दुसरे असते तर त्यानेही तेच केलं असतं. नाही बेटा, खरंच तू आमच्यासाठी देव बनून आला आहेस, जानकीताई म्हणाल्या. तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी नाही, तर मनोहर आणि शैला हे दोन निष्पाप गावकरी तुमच्यासाठी देव बनले आहेत. त्यांनी काकींची निस्वार्थपणाने सेवा केली, नाहीतर आज त्या आपल्या समोर नसत्या, विवान म्हणाला. तू बरोबर बोलतोयस. कविता बरी झाल्यानंतर आम्ही नक्कीच त्यांना भेटायला जाऊ आणि त्यांचे आभार व्यक्त करू, जानकीताई म्हणाल्या. ते सगळं बोलत होते तेव्हा तिथे डॉक्टर आले. पेशंटचे चेकअप झाले आहेत. 2 रिपोर्ट येणे बाकी आहेत. आतापर्यंत आलेल्या सर्व रिपोर्टनुसार पेशंट लवकरच बरी होतील. त्यांना आवश्यक औषधे देखील देण्यात आली आहेत. मला वाटतं तुम्हा लोकांना काळजी करण्याची गरज नाहीये. डॉक्टरांचे बोलणे ऐकून सर्वजण खूप खुश होतात. धन्यवाद डॉक्टर. आम्ही आता त्यांना भेटलं तर चालेल का? विवानने विचारले. हो हो, का नाही. सध्या त्या औषधाच्या प्रभावाखाली आहेत, पण त्या कधीही शुद्धीवर येऊ शकतील. एवढे बोलून डॉक्टर निघून गेले. डॉक्टर निघून गेल्यावर ते कविताला ज्या खोलीत ऍडमिट केले होते त्या खोलीत गेले. कविताला पाहताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती डोळे मिटून पडून होती. अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या, त्यामुळे तिला मलमपट्टी करण्यात आली होती. तिला सलाईन पण दिले जात होते. तिला या अवस्थेत पाहणे समरला सहन होत नव्हते. विवान समरची मानसिक स्थिती समजून घेत होता. त्याने हळुवारपणे समरचा खांदा दाबला आणि म्हणाला, आता तर सगळं सुरळीत होत आहे. त्यांना यापेक्षा कितीतरी जास्त त्रास झालाय. त्याचे बोलणे ऐकून समरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हो बेटा, तुझं बरोबर आहे. माझ्या कविताला खूप त्रास झालाय. नियतीने खूप दुःख दिलंय, पण बघ आता मी सोबत आहे. तिच्या मागे कोणतेही दुःख येऊ देणार नाही. असे म्हणत तो काठीच्या साह्याने कविताच्या बेडजवळ पोहोचला आणि तिच्या डोक्याला हात लावू लागला. बाकीचे पण बेडजवळ उभे राहिले. समरच्या स्पर्शाने कविताचे हात हलू लागले. मम्मा, पुन्हा शुद्धीवर येते, तन्मय उत्साहाने बोलला. हो कविता, कविता, समरने तिला हाक मारली आणि कविता हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. तिने डोळे उघडले. पहिले तिला सगळे काही अंधुक दिसले आणि नंतर सर्व काही स्पष्ट दिसू लागले. आजूबाजूला सगळ्यांना पाहून तिचा चेहराही आनंदाने उजळला. तिला पेनकिलर औषधे देण्यात आले होते, त्यामुळे यावेळी शुद्धीवर आल्यावर तिला वेदना जाणवल्या नाहीत. समरने तिला विचारले, कविता कशी आहेस? ठीक आहे, मी आहे, ती पण हळूच म्हणाली. काही नाही सुनबाई, तू सध्या अशक्त आहेस. घरी चल, मी तुला चांगलं चुंगलं जेवण बनवून खायला देईन. बघ लवकरच कशी ठणठणीत होशील. जानकीताईंचे म्हणणे ऐकून कविताने हसू आणत होकार दिला. तन्मयनेही आईचा हात धरला आणि प्रेमाने कुरवाळू लागला. मम्मा, आता मला सोडून जाऊ नकोस.
मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्याला रडताना पाहून कविताने त्याचे अश्रू पुसले आणि प्रेमाने म्हणाली, एवढा मोठा झालायस पण अजूनही रडतोयस? नाही मम्मा, मी तुझं बाळच आहे, मला मोठं नाही व्हायचंय. तन्मय आईला लाडाने म्हणाला. तेव्हा कविताच्या लक्षात आले की रिनी तेथे नाहीये. तिने विचारले, रिनी कुठे आहे? ती पण येईलच लवकर, विवान म्हणाला. तर कविताने विचारले, विवान इथे कसा आला? ते ऐकून बाबा म्हणाले, बेटा, आज तू फक्त आमच्यामध्ये विवानमुळे आहेस. असे म्हणत तिला मागील सर्व गोष्टी सांगितल्या. ते ऐकून कविता म्हणाली, इतकं झालं, इतके दिवस केले, माझ्याशिवाय सगळ्यांना खूप त्रास झाला. पण तुम्ही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आता सगळं काही ठीक होईल, तुम्ही फक्त लवकर बरे व्हा, विवान म्हणाला. रिनी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. तीही उत्सुकतेने वेगाने चालत कविताच्या खोलीत आली. आत आल्यावर आईला बघितल्यावर ती काही वेळ फक्त ओल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत राहिली. कविताने तिला हाक मारली, रिनी, माझी छकुली. ती धावत आईजवळ गेली. मम्मा, माझी लाडकी मम्मा, माझा तर अजूनच विश्वास बसत नाहीये की हे खरं आहे. मनात भीती वाटत होती की हे स्वप्न असेल. तेव्हा समर उत्साहाने म्हणाला, नाही रिनी, हे खरं आहे. आपली कविता परत आली आहे. समरचे बोलणे ऐकून कविता आणि रिनी दोघीही हसल्या. कविता प्रेमाने तिच्या हातावर हात ठेवला. सगळे काही वेळ बोलत राहिले. बोलता बोलता रिनी म्हणाली, आता आपले कुटुंब पूर्ण झाले आहे. आता आपण कधीच वेगळे होणार नाही. मग समर विवानकडे बघून म्हणाला, नाही, आपलं कुटुंब अजून पूर्ण झालं नाहीये. अजून आपल्या कुटुंबात कोणीतरी जॉईन व्हायचं आहे. मी बरोबर बोलतोय ना कविता? कवितानेही मूक संमती दिली. समरला काय म्हणायचे आहे ते रिनी आणि विवानला समजले. रिनी लाजली आणि मग विषय बदलत म्हणाली, आजी आजोबा काही लक्षात आले का तुमच्या? काय? हेच की बाबा आता स्पष्टपणे बोलत आहेत. त्यांचे बोलणे ऐकून समरलाही स्वतःच झालेला बदल लक्षात आला. हो, हे बरोबर आहे, समर म्हणाला. शॉकमुळे तुमचा आवाज गेला होता. हा देखील तुमच्यासाठी धक्काच आहे. म्हणूनच तुमच्या आवाजात हा बदल झाला आहे, विवान म्हणाला. कवितावर काही दिवस तिथे उपचार सुरू होते. त्यानंतर ते सर्व गावाकडे परतले. हळूहळू सगळा रोजचा दिनक्रम चालू लागला. तिनेही तिच्या ड्युटीवर रुजू झाली होती. ती अधूनमधून गावात येत असे. एकदा ती गावाला आली असताना समर आणि कविताने तिला त्यांच्या खोलीत बोलवले. रिनी, आम्हाला तुला काही विचारायचे आहे. हो, विचारा. तुला विवान आवडतो ना? हे ऐकून रिनीने नजर खाली केली. हे बघ बेटा, आम्हाला तुझं लग्न करायचं आहे आणि म्हणूनच आम्ही ते फक्त तुझ्या आवडीच्या व्यक्तीसोबतच करू. ज्याच्यात तुझा आनंद त्यातच आम्ही देखील आनंदी आहोत, समर म्हणाला. मम्मी, बाबा, मला विवान आवडतो, हे खरं आहे. पण हेही खरं आहे की मला माझं स्वप्न आधी पूर्ण करायचं आहे, रिनी म्हणाली. स्वप्न? कसलं स्वप्न? कविताने विचारले. मला इथे गावात हॉस्पिटल उघडायचे आहे, रिनी म्हणाली. पण बेटा, वेळ लागेल. तोपर्यंत आपण असंच बसू शकत नाही, कविता म्हणाली. पण मी नुकतीच माझी प्रोफेशनची सुरुवात केली आहे. मला थोडा वेळ द्या, रिनी म्हणाली. बेटा, आम्हाला कसलीही घाई नाहीये. पण आम्ही तुझे आणि विवानचे नातं तर जुळू शकतो ना? मग तू लग्न नंतर कर वाटलंस. आपण त्यांच्या घरातल्यांना भेटून त्यांना तुझ्याबद्दल काय वाटतं ते पण जाणून घेतलं पाहिजे, कविता म्हणाली. रिनीने त्यांना सांगितले की विवानचे आई वडील काही काळापूर्वी
त्याच्या मोठ्या भावासोबत राहण्यासाठी लंडनला गेले आहेत. विवानला परदेशात स्थायिक व्हायचे नाही, त्याला आपल्या देशात राहून काम करायचे आहे. विशेषतः ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याचे त्याचे स्वप्न आहे. हे जाणून समर म्हणाला, हे अजून चांगलं आहे. तुझं आणि त्याचं एकच स्वप्न आहे. तुम्हा दोघांनी भविष्यात कुठल्या तरी गावात हॉस्पिटल सुरू करावं. हो, तिचीही तीच इच्छा असूनही न समजण्याचे नाटक करत रिनी म्हणाली, विवान आणि ती दोघांचे विचार आणि स्वप्न सारखेच आहेत. म्हणूनच दोघांनी एकमेकांना आपला साथीदार म्हणून निवडले. समर रिनीला समजावत म्हणाला, हे बघ बेटा, या गावात आजही लोकांना उपचारासाठी शहरात जावं लागतं. इथे दवाखाना सुरू झाला तर या गावातीलच नाही तर आजूबाजूच्या इतर गावातील लोकांना पण फायदा होईल. हे सर्व तुझ्या एकटीला शक्य नाही, सोबत तर हवी आहे. आणि विवानपेक्षा चांगला सोबती कोण असू शकतो? समरचे बोलणे ऐकून तिने इतकी आनंदी झाली की तिने आनंदाने उडी मारली. ओ बाबा, तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही तर माझ्या मनातलं ओळखलं आहात. समर आणि कविता एकत्र म्हणाले, म्हणजे काय? आपल्या मनातील भावना ओठावर आल्याने रिनीला पण चोरी करताना पकडल्यासारखे वाटले. ती लाजून म्हणाली, खरं तर बाबा, मलाही तेच हवं होतं, पण मी एवढा पुढचा विचारही केला नव्हता. कान पकडून कविता म्हणाली, मग आम्हाला सांगायला काही जात होतं का तुझं? तुझी इच्छा सांगितली असतीस तर आम्हाला समजलं नसतं का? रिनी वेदनेने ओरडत म्हणाली, सॉरी मम्मी, सॉरी. आम्हाला नक्कीच आनंद होईल. तुझे वडील तुला त्यांच्यापासून दूर पाठवण्याच्या विचारानेही घाबरतात. तू इथे काम केलंस तर आमच्या डोळ्यासमोर असशील. कविता रिनीचा कान सोडून तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाली, नाही बेटा, तुझ्या आनंदाच्या आणि उज्ज्वल भविष्यापुढे मी कधीच येणार नाही. आयुष्यात तुझ्या स्वतःच्या भल्यासाठी तुला माझ्यापासून दूर जावे लागले तेव्हा अजिबात संकोच करू नकोस. तू कुठेही जाऊ शकतेस, पण तू माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ राहशील. समर जेव्हा रिनीशी बोलला तेव्हा रिनीही भावुक झाली आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाली, बाबा, मला माहित आहे की आपलं तर हे हृदयाचं नातं आहे ना. हे ऐकून समर खुश झाला आणि तिला आशीर्वाद देत म्हणाला, नेहमी आनंदी राहा. मग थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, हो बेटा, पण विवानची इच्छा पण जाणून घे. तो जे काही म्हणेल आणि त्याचे आई वडील काही म्हणतील, आपल्याला त्यांचीही बाजू ऐकून घेतली पाहिजे आणि ती मान्य पण केली पाहिजे. काळजी करू नका बाबा, मी त्याला भेटायला घेऊन येईन. मग तुम्ही सविस्तर आणि मनातलं सगळं बोला, रिनी म्हणाली. त्यानंतर रिनीने काही काळ सरकारी रुग्णालयात काम केले. दरम्यान विवानचे आई वडील भारतात आले तेव्हा समर स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलला. रिनी आणि विवानचा दोन्ही कुटुंबाच्या संबंधीने साखरपुडा झाला. नंतर रिनीने विवानसोबत गावात एक हॉस्पिटल उघडले, ज्यामध्ये समरनेही त्यांना आर्थिक मदत केली. आज रिनी आणि विवानच्या लग्नाचा दिवसही आला. रिनी सजून धजून नववधूप्रमाणे तयार झाली होती. आजोबा, समर आणि तन्मय तिला तिच्या खोलीत भेटायला येतात, जिथे कविता आणि आजी आधीच हजर होत्या. आजोबा, बाबा, तन्मय, तुम्ही सगळे? हो, आम्ही तुला काहीतरी द्यायला आलो आहोत, असे म्हणत आजोबांनी काही पेपर तिच्या समोर केले. रिनीने पेपर उघडला आणि बघितले. हे काय आहे आजोबा? मला काहीच समजत नाहीये. बेटा, ही तुझ्या आजोबांची इच्छा आहे. त्यांनी त्यात लिहिलं आहे की तुझ्याही घरात तन्मय बरोबर समान वाटा आहे, समरने सांगितले. हे ऐकून रिनी म्हणाली, पण आजोबा, तुम्ही असं का केलं? याची काय गरज आहे? तर यासाठी की तुझं या घराशी असलेलं नातं कधीही तुटू नये म्हणून, आजोबा म्हणाले. आजोबा, जमीन आणि संपत्तीमुळे टिकणारी नाती ही नाती कसली?
तुमची ही भेट माझ्या आणि तन्मयच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकते, रिनी म्हणाली. नाही ताई, यात माझीही इच्छा आहे, तन्मय बोलला. तेव्हा रिनीने त्याला खडसावले. चुप हो, या सगळ्या गोष्टीत अडकण्या इतपत तुझं अजून वय नाहीये. रिनीला नाराज होताना पाहून समर म्हणाला. बेटा, हा पेपर दिला म्हणजे मालमत्तेची विभागणी होत नाही. याद्वारे आम्ही तुला एवढं सांगू इच्छितो की तू फक्त हे घर सोडत नाहीयेस. यामुळे तुझे नाते तुटणार नाही. आजोबांच्या या मालमत्तेची काळजी तुला भविष्यात तन्मयप्रमाणे सांभाळायची आहे. ही भेट नसून जबाबदारी आहे. बाबा, तुमच्याशी कोणीही विजय मिळू शकत नाही. तुम्ही सगळेच माझी खरी संपत्ती आहात. फक्त या घरात माझी आठवण जिवंत ठेवा. हा भावनिक क्षण पाहून कविता आणि आजीच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. थोड्याच वेळात विवान लग्नाची मिरवणूक घेऊन आला. रिनी आणि विवानचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. रिनीला निरोप देताना समर विवानला म्हणाला. मी तुला माझ्या हृदयाचा एक तुकडा देत आहे. तो नेहमी तुझ्या हृदयात ठेव. विवानने हसून हो उत्तर दिले आणि दोघांनीही समरच्या पायाला वाकून नमस्कार केला. तर मित्रांनो, मनाविरुद्धचे नाते या कथेचा हा शेवटचा भाग होता. कथा कशी वाटली हे कमेंटमधून जरूर सांगा आणि कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करा विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.